अगदी. आणि आपल्यासोबत यावेळेस प्रवीण दरेकर देखील आहेत आणि राहुल गडपाले सर देखील आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत. मी सगळ्यात आधी प्रवीण दरेकरांकडे पुन्हा एकदा जातो. प्रवीण दरेकरजी, आपण बघितलेलं आहे की या सगळ्या एक्झिट पोल ऑफ पोलनं देखील महाविकास आघाडीला सत्तेपासून दूर ठेवलं असं दिसतंय आणि महायुतीला सत्तेच्या जवळ नेलेलं आहे. नेमकं काय यशस्वी झालं हे तुम्ही सांगितलं. घोषणा की योजना याचं उत्तर तुम्ही दिलेलं होतं. परंतु एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमची जी सत्ता आहे ती एखादी येईल असं दिसत नाहीये. तिन्ही पक्ष मिळून सत्ता येईल असं दिसतंय. काय नेमकं आव्हान होतं तुमच्या जागा कमी होण्याचं आणि महायुतीला महाविकास आघाडीनं देखील तगडी टक्कर इथं दिली आहे? काय नेमकं कारण आहे? तुम्ही जे आकडे सांगताय त्या आकड्यांमध्ये आणि या आकड्यांमध्ये तफावत दिसतीये. प्रत्येक पोल जे घेतात एक्झिट पोल तो त्यांचा अंदाज असतो, त्यांच्या सॅम्पल सर्व्हेवर असतो. आणि आमच्यासारखा कार्यकर्ता बोलतो तेव्हा ग्राउंडवर फिरत असतो, कार्यकर्त्यांची मेहनत बघत असतो आणि सरकारच्या योजनांचा किंवा असणाऱ्या वातावरणाचा काय परिणाम झाला आहे या सगळ्याचा परामर्श घेऊन आम्ही बोलत असतो. एकट्या भारतीय जनता पार्टीच्या 144 जागा येणार नाहीत का? तर नाही येणार. परंतु मागच्यापेक्षा कमी जागा न मिळता मी तुम्हाला आज सांगतो, पुन्हा रिपीट करतो, 106च्या खाली भारतीय जनता पार्टीच्या जागा येणार नाहीत. आणि शेवटी आम्हाला काय, आम्ही एकट्याला जर सत्ता मिळवायची असती तर आम्ही महायुती कशासाठी केली असती? आम्ही त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीच आम्ही महायुती म्हणून गेलो आणि महायुती म्हणून त्या ठिकाणी आमचं सरकार आल्यावर महायुती म्हणून सरकार असेल. त्याच्यामुळे आता तुम्ही आमचे एकट्याचे येणार का महायुतीचे येणार का? तर महायुतीचंच येणार. परंतु त्याच्यामध्ये सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून निश्चितच भारतीय जनता पार्टी असेल. त्याच्यामुळं असं काही आम्ही आमचे 144 आणायचे आहेत या ईर्षेने काम केलं नव्हतं. तसा उद्देशही आमचा नव्हता. आमचा उद्देश हा महायुती म्हणून सरकार बनवणं आणि महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हा आमचा स्पष्ट उद्देश होता. पण मग प्रवीणजी, प्रश्न असा पडतो की मग सर्वात जास्त जागा भाजपनं पदरात पाडून कशासाठी घेतल्या होत्या? हे तर भाजपचं आधीपासूनच आहे. जेव्हापासून युती आहे, जेव्हापासून शिवसेनेशी युती होती पूर्वीच्या शिवसेनेशी, तेव्हा देखील भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेची स्वप्न बघत आलाय. कॉमन सेन्स आहे. आपण स्वप्न तर बघावीच ना. तुम्ही नाही स्वप्न बघत का? प्रतिनिधी असलो तर डेप्युटी एडिटर झाला पाहिजे, एडिटर झाला पाहिजे, आपल्याला अधिकार मिळाले पाहिजे. प्रत्येक पक्षाला वाटतं की आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्या. आता भारतीय जनता पार्टीनं जास्त जागा लढवायला मागितल्या, काय गैर आहे? प्रत्येक शिंदेसाहेब जास्त मागत होते, अजितदादा मागत होते आणि त्यातनं सुवर्ण मध्य काढून प्रत्येक पक्षाची क्षमता असणाऱ्या कॅडर बघून निवडून येण्याची इलेक्टिव्ह मेरिट बघून जागा वाटप केल्या आहेत. त्याच्यामुळं आम्ही जास्त जागा का मागितल्या आणि आता एकट्याचं सरकार काय बनवत नाही याचा कशाचा अर्थार्थी पण संबंध त्या ठिकाणी नाही आहे. आमचं निश्चित निवडणुकीपूर्वी ठरलेलं होतं महायुती म्हणून सरकार बनवायचं. आजही आमची तीच भूमिका आणि उद्याही आमची तीच भूमिका राहील. त्याच्यामुळे जास्त जागा लढवल्या म्हणून त्या ठिकाणी याच्याशी काही संदर्भ लावण्याचं काही कारण नाही.